गुड मॉर्निंग चिल्ड्रन्स। बघा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये वर्ड बास्केटमध्ये पेज नंबर 11 काही चित्र आपल्या समोर आहेत। एक मुलगा मांजरीशी काहीतरी बोलतोय ते आपण वाचूया। हाय कॅट। जसं आपण एकमेकांना भेटल्यानंतर कसा आहे तसं हा मुलगा त्या मांजरीला विचारतोय, हाय कॅट, व्हॉट इज दॅट? म्हणजे ते काय आहे? त्यावर मांजर काय म्हणते बघा, इट इज अ मॅट। ही काय आहे? मॅट आहे, म्हणजे ही चटई आहे। बघा मांजर ज्याच्यावर बसली आहे ती निळ्या आणि हिरव्या रंगाची चटई आहे। आणि मग खाली वाक्य लिहिले बघा, द फॅट कॅट ऑन अ मॅट। एक जाड मांजर चटईवर बसलेली आहे। जर आपण हा संपूर्ण चित्र पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की या चित्रामध्ये CAT कॅट, THAT दॅट, त्यानंतर FAT फॅट, SAT सॅट, MAT मॅट या सर्व शब्दांमध्ये ए चा उच्चार आलेला आहे। आणि बघा त्या ए च्या उच्चाराखाली एक काळ्या रंगाने रे सुद्धा ओढलेली आहे आणि खाली ते शब्द सुद्धा दिलेले आहेत, CAT कॅट, FAT फॅट, MAT मॅट, SAT सॅट। फक्त दॅट हा शब्द दिलेला नाही। तो बघा इथे हा दॅट जो शब्द आहे, सर्वांनी लक्ष द्यायचंय। इथे फक्त 4 शब्द दिलेत, कॅट, फॅट, मॅट आणि सॅट। हा THAT दॅट दिलेला नाही, परंतु तुम्ही हे जे शब्द आहेत ए उच्चार असणारे कॅट, फॅट, मॅट, सॅट आणि हा दॅट, बघा मी त्याच्या खाली लाल अक्षराची खूण देखील केलेली आहे। हे 5 शब्द तुम्ही एक एक ओळ भरून लिहायचे आणि यांच्या स्पेलिंग्स पाठ करायच्या आहेत। धन्यवाद।